ज्याची करावी कीव तोच घेतोय आपला जीव. आजकाल असंच झालं आहे बरं का. आणि कोणी कोणाला वेळ देण्यासाठी मोकळा बसलेला नाही. आजकाल एक तासभर जर कोणाला वेळ द्यायचा म्हटलं तरी देऊ शकत नाही. मग विचार करा, लोक तर आपल्यासाठी किती दिवस घातलेले असतात आणि आपल्यासाठी काहीतरी केलेलं असतं. तर आजकाल असंच झालं आहे, ज्याचा करतोय कीव तोच घेतोय आपला जीव. पण पुढचा पण काही पुढच्याला कमी नसतो, हे पण तुम्ही लक्षात ठेवा बरं का. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर बघा, इकडे सकाळी उठल्या आमचं काय चाललं होतं हे तर आमचं नेहमी असं चालूच असतं, पण रोज काहीतरी वेगळं असतं आणि ते तुम्हाला मी शेअर करावं असं मला वाटत असतं. कारण तुमचे पण बेबेस तुमच्यासोबत असंच करतात का हे मला सांगायचं असतं. जितकं पण मुलांना आपण लाड कराल ना तितकं कमीच वाटत असतं. सतत आपल्याला वेळेसाठी भांडतच असतात की मम्मा तुम्हाला वेळ देत नाही, माझ्याकडे लक्ष देत नाही, माझ्यावर प्रेम करत नाही, माझ्यासाठी हे करत नाही, माझ्यासाठी ते करत नाही. नेहमी असं चालूच असतं. तरी आपल्याला वाटतं आपण जितकं पण त्यांच्यासाठी करत आहोत ना ते कमीच आहे. तरी आपण आपल्या बाळासाठी, आपल्या मुलासाठी, आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी जास्तीत जास्त काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, जास्त वेळ न घालवता. आता तुम्ही म्हणाले एवढी सगळी लाडीगोडी राज कशासाठी लावत होता, तर तुम्हाला माहितीच आहे सध्या आहे आंब्याचा सीझन आणि त्याला काहीतरी पाहिजे होतं. काय पाहिजे होतं ते तुम्हाला मी पुढे सांगते. तर जेव्हापासून आंब्याचं सीझन चालू आहे ना तेव्हापासून त्याचे वेगळेच काहीतरी नखरे आहेत आणि मुलांच्या घरामध्ये तसेच असतात. जेव्हा पण नवीन फ्रूट वगैरे घरामध्ये येतात किंवा नवीन काहीतरी गोष्टी येतात ना तेव्हा त्यांना ते जास्त आवडतात, जास्त खावंसं वाटत असतात. नवीन वस्तू आली की त्याच्याच मागे लागत असतात. पण मुलांना कुठे कळत असतं की लवकर ते खराब होते किंवा खाण्याची गोष्ट असेल तरी ते जास्त खाल्लं तरी तब्येत खराब होते वगैरे. आणि मम्मी आपली काळजी करत असते, ते आपले विचार करून आपल्यासाठी जे योग्य आहे ते आपल्याला देत असते. हे कितीही त्यांना शिकवलं तर ते काय आपल्याला त्यांना बरोबर वाटतच नाही. मग त्याला काय सतत आंबे करत होता. कितीही आंबे खायला दिलं तरी नंतर थोड्या वेळाने त्याचं परत तेच चालू होतं. मग काय म्हटलं, आता मी तुला आंबे खायला देणारच नाहीये. इतकी सगळी लाडी गोडी लावून त्याला समजवलं. थोड्या वेळ मी गप्प बसली. मग त्याला समजलं की मम्मा आता आपल्याला इकडे काहीच देणार नाहीये. मग मला इकडे करायचं होता स्वयंपाक वगैरे. सकाळचं थोडंसं आवरून बसलं होतं आणि दुपारचा इकडे मला स्वयंपाक वगैरे करायचा होता. दुपारचं पण म्हणता येणार नाही आणि सकाळ पण म्हणता येणार नाही, याच्यामधलाच टायमिंग होता तो. त्याला म्हटलं मला बोलू नकोस. मग नंतर काय तो लागला इकडे खेळायला वगैरे. मग त्याला माहिती होतं मम्मा आपलं ऐकते सगळं काही. मग त्याचंही ऐकायचं नव्हतं मला आणि माझं ऐकायचं नव्हतं. मग म्हणलं काय करावं. चला मग इकडे किचनमध्ये गेली, मी इकडे स्वयंपाक करायला लागली. मग म्हणायला लागलं तू माझ्या मागे ये किंवा मी माझ्या मागे बस. मी म्हटलं तू आणखीन इतकाही मोठा झाला नाहीये की मी तुझ्या मागे बसावं. बाळा तू आणखीन छोटा आहेस, त्याच्यामुळं तू आणखीन छान अशी छोटीशी गाडी चालवायला शिक. जेव्हा तू मोठी गाडी चालवायला शिकशील ना तेव्हा मी स्वतःच तुझ्या मागे बसेल आणि तेव्हा मला एक छान असा अभिमान असेल की मी ज्या बाळाला बोट धरून चालायला शिकवलं आज त्याच बाळाच्या पाठीमागे बसून गाडीवरती मी फिरते. त्याचा एक वेगळाच आनंद असेल म्हटलं. तेव्हा तो खूप खुश व्हायला लागला होता. खरंच मामा, मी मोठं झाल्यानंतर तुला मी छान अशी गाडी घे आणि माझ्या पाठीमागे तुला बसवून मी फिरवे. थोडीशी लाडी गोडी लावली. मग काय परत रूममध्ये आलोत आणि तिथून मग गेलो तर बाहेर बघितलं तर बघा तुम्ही, वेळेतच दुपारचीच होती पण ऊन किती सगळं होतं बरं का. एवढं ऊन लागत होतं आणि एवढ्या उन्हामध्ये स्वयंपाक करायचं म्हटलं तर गरमी वगैरे तर मग काय विचारूच नका. आणि किचनमध्ये तर काय आपल्याला फॅन वगैरे लावताच येत नाही. तरीसुद्धा मग इकडे घेतला मी चपात्या लाटण्यासाठी आणि चपात्या गरमागरम पाहिजे होतं जेवायला दुपारच्या वेळेमध्ये. मला तर खूप सारा त्रास होत होता बरं का. तर माझ्या मैत्रिणींना सर्वांनाच गरमीचा त्रास वगैरे होत असेल. खिडकी पण ओपन केली तरी बाहेरून ना गरम गरम अशा वाफा येत होत्या आणि इकडे गरम गरम अशा चपात्या बनत होत्या. आणि चपाती तर माझी नेहमी फुगते, तेल लावते वेळेस मला सतत भाजलं जातं आणि त्याच्यातून पण गरम अशा वाफा येत होत्या. मग काय गरम गरम चटके घेत तिकडे छान अशा चपात्या रेडी केल्या. आता त्यासोबत काय करायचं त्याला मी विचारलं. एक इकडे भाजी बनवली होती पण त्याचं चाललं होतं मम्मा मला आंब्याचा ज्यूस सोबत चपाती खायची आहे, नाहीतर मी खाणारच नाहीये, नाहीतर पुरणपोळी बनव आणि त्याच्यासोबतच मी. राजला इकडे सांगितलं जर तू भाजी वगैरे चांगली निवडलंस ना, इकडे पालक आहे, इकडे बघा राजला पसारा कसा केलाय, असं टाकलो इकडे. असं टाकतात बाहे. तर इथे भाजी दिली मी राजला प्लेटमध्ये आणि व्यवस्थित हे तोडायला सांगितलंय. जर हे व्यवस्थित तोडलंस तर त्याला रस चपाती राजला ना खूप आवडते बरं का. मी म्हटलं याला जर व्यवस्थित हे काम केलंस मी तर तुला जेवण देईल. अशी पनिशमेंट भेटली आज राजला ना राज. गुड बॉय ना राज.
राज माझी तर नेहमी हेल्प करतच असतो, पण बोलला राज मम्मा काय हेल्प करायची. मग मी सगळं चपाती भाजी वगैरे भात वरण बनवलं होतं. राज बोलला मम्मा तू माझ्यासाठी ना ज्यूस चपाती बनव, म्हणजे ते आंब्याच्या रसाला ना ज्यूस बोलतो तर ते बनव. मग मी म्हटलं माझं एक काम कर, मग तेव्हा बनवेल मी. चालू आहे माझं काम इकडे. चला आता आंबे घेऊन आपण मस्त असा रस बनवूयात. किचनमधले सगळे कामं काढलेतच, पीठ वगैरे चाळून घ्यायचं आहे, दळण संपलंय, दळण करायचं आहे. लबू चला मग आंब्याचा रस करण्यासाठी इकडे आपल्याला लागणार आहेत आंबे. तर हे मोठे आहेत थोडेसे, हे नॉर्मली रस करायचे आहेत आणि हे अगोदर आणले होते, थोडंसं खराब आहे असं, आणि हे नॉर्मली असेच खायचे आहेत. हे मला खूप आवडतात बरं का. हे शेतकऱ्या बसले असतात ना पाचटात पिकलेले वगैरे, हे दिसते वरून खराब झाल्यासारखं. एक दोन खराब पण 2-3 खराब झाले होते, काढले बाजूला मी. आता रस बनवूयात. रसासाठी इतकी व्यवस्थित नाही, ते फक्त खाण्यासाठी चांगले असतात. रस पण छान येतो आणि छोटे छोटे पण आहेत, त्यामुळे खायला व्यवस्थित पण येतं. हे रसासाठी आता ठीक राहतील हे. याचा बनवून घेऊ आपण. मी नंतर वाटलंच तर ना मँगो आईस्क्रीमसुद्धा बनवणार आहे. बघूयात आपण एखादी छान असं थंड पेय किंवा रेसिपी तुमच्यासोबत आंब्यापासूनची नक्की शेअर करूया. तर आपण रस बनवता तोपर्यंत. चला मग आता आपण या 2 आंब्यापासून पटकन रस बनवून घेऊयात. रस बनवल्या चपातीसोबत खायला आवडत नाही मला. थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवलोत ना तर तेव्हा जास्त छान लागतो बरं का. आणि त्यासोबत तिखट असं थोडंसं काहीतरी तोंडी लावण्यासाठी. तर आता रस बनवून घेऊ आपण. 2 घेतलेत मी इकडे. तर मस्त असा आंब्याचा रस आणि चपाती कोणाला आवडते सांगा बरं. मला आवडते, पण इतकं जास्त प्रमाणामध्ये नाही बरं का. हे सगळं काही राजला जास्त आवडतं. मला तिखट लागत असतं जास्त काही, आणि जेवणात जर तिखट नसेल तर मला मग जेवण केल्यासारखं वाटतच नाही. मग इकडे अख्खा मसूरची भाजी माझ्यासाठी बनवलेली होती आणि मग मी रस पण घेतला. तर बघा किती छान असा रस झालेला आहे, घट्ट एकदम आणि जास्त रसरशीत असा दिसत आहे. तर हा जो रस आहे ना मला असं चम्मचने खायला आवडतो. चला मग इकडे जेवण करूयात. आता राजला भरवते मी फर्स्ट घास. तर त्याला भरवल्यानंतर त्याचं लगेच चाललेलं, मम्मा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी पण तुला भरवतो. बरं बाबा म्हटलं ठीक आहे चले, तू एक घास भरव. मग काय अशा पद्धतीने लाडीगोडी लावत आम्ही इकडे आमचं जेवण मांडून घेतलं. तर एका ताईने मला कमेंट केली होती, ताई वेगवेगळ्या छान अशा तुम्ही भाज्या बनवता, पण शॉर्ट व्हिडिओजमध्ये वगैरे दाखवता आणि लाँग व्हिडिओजमध्ये वगैरे, पण आम्हाला त्याचे रेसिपीज वगैरे पाहायचे आहे. तर हो, मी पण तुम्हाला जे काही नवीन पदार्थ बनवणार आहे, जे वेगवेगळ्या भाज्या वगैरे बनवणार आहे, ते रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर असेच डेली ब्लॉग घेतच मी तुमच्यासोबत छान असा रेसिपीसुद्धा शेअर करेल. तर तुम्हाला कोणकोणत्या भाज्यांच्या रेसिपी पाहायला आवडतील ते सांगा. तर मी तर माझ्या जास्त फेवरेट माझ्या आवडत्या भाजीच्या रेसिपी तुम्हाला सांगणारच आहे. तर तुम्हालाही कुठली शिकायची असेल ते सांगा. माझ्या स्पेशल अशा काही भाज्या आहेत ते मी माझ्या आवडीच्या पद्धतीने बनवते. मी नवीनच पद्धतीने बनवते, जे की मी कुठे शिकली पण नाही आहे ना कोणी मला शिकवलेलं आहे, पण मला खूप आवडते ते पद्धत. तुमच्यासोबत मी एकदा नक्कीच ट्राय करेल. बाय बाय, भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.